Good morning, friends. The next part is acceleration. नमस्कार मित्रांनो. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आहे ॲसेलरेशन. त्याला आपण मराठीमध्ये त्वरण असं म्हणतो. ॲसेलरेशन मीन्स द चेंज इन व्हेलॉसिटी विथ रेफरन्स टू टाईम इज कॉल्ड ॲसेलरेशन. त्वरण म्हणजे काय आहे? तर पुन्हा एकदा आपण ॲसेलरेशनची व्याख्या बघूया. द चेंज इन व्हेलॉसिटी विथ रेफरन्स टू टाईम इज कॉल्ड ॲज ॲसेलरेशन. त्वरण म्हणजे वेगामधील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला त्वरण असं म्हणतो. पहा, इन द प्रिव्हियस एक्झाम्पल, a truck covered the distance AB at the velocity of 60 km per hour, BC at 30 km per hour, and CD at 40 km per hour. It means that the velocity for the distance CD is greater than the velocity for the distance BC. From the number of seconds required for this change in velocity to take place, the change in velocity per second can be deduced. This is called acceleration. मागील उदाहरणामध्ये आपण पाहिलं की AB हे अंतर ट्रकने 60 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने, तर BC हे अंतर 30 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने पार केले व CD हे अंतर 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने कापले. म्हणजे BC या अंतरासाठीच्या वेगापेक्षा CD या अंतरासाठीचा वेग हा जास्त आहे. वेगातील हा बदल किती सेकंदामध्ये होतो त्यावरून प्रति सेकंदाला होणाऱ्या वेगातील बदल काढता येतो. यालाच आपण त्वरण म्हणजेच ॲसेलरेशन असं म्हणत असतो. सो दॅट द फॉर्म्युला फॉर ॲसेलरेशन बिकम्स ॲसेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम टेकन फॉर द चेंज. म्हणजेच त्वरणाचं सूत्र काय तयार होतं, तर वेगातील बदल त्वरणाचं सूत्र काय पहा, त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले बदलास लागलेला कालावधी. We know that every vehicle on the road does not go with the equal speed every time. There is a change in their velocity always. आपल्याला माहिती आहे की रस्त्यावरून जाणारी कोणतीही गाडी सतत एकाच वेगाने पुढे जात नसते. तिच्या वेगामध्ये हा नेहमीच कमी जास्तपणा होत असतो. यू माइट हॅव सीन अ टॉय कार दॅट रन्स ऑन ए clockwork spring. When it is released on a flat floor after winding up the spring, it goes in the straight line. ज्यावेळी आपण एखादी खेळण्यातली गाडी तिला चावी देऊन सपाट जमिनीवर सोडतो त्यावेळी ती सरळ जाते. बट हावेवर when it is hit on one side, it changes direction and keeps going. जर का त्याला एका बाजूने आपण धक्का दिला तर तिची दिशा बदलते आणि त्या दिशेमध्ये ती पुढे जाते. or if it collides into a wall, it stops. It means that its velocity changes. आणि जर का ती एखाद्या भिंतीला थटली तर ती काय होते, थांबते. म्हणजेच तिच्या वेगामध्ये काय होतो, बदल झालेला आपल्याला दिसून येतो. हाऊ डिड दिस चेंज टेक्स प्लेस? हा बदल कशामुळे होतो? इट हॅपन्स बिकॉज द कार कम्स इन टू कॉन्टॅक्ट विथ द समथिंग एक्सटर्नल टू इट. तर हा बदल कशामुळे घडतो, तर त्या मोटारीचा बाहेरचा कशाशी तरी संपर्क आलेला असतो. त्यामुळं तिच्या वेगामध्ये, त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये बदल आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर दुसरं उदाहरण पाहूया आपण. ऑन ए फुटबॉल ग्राउंड, हाऊ डज द ॲसेलरेशन ऑफ द बॉल moving in a straight line change? We see some player changing its direction by kicking it. एखाद्या फुटबॉलच्या मैदानावर सरळ जात असलेल्या चेंडूची दिशा कशी बदलते? एखादा खेळाडू जेव्हा त्या चेंडूला धक्का लावतो किंवा पाय लावतो त्यावेळी काय होतं, त्या चेंडूचा वेग आणि दिशेमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. When its direction changes, the velocity of the ball changes. This is to say that an acceleration takes place. त्या दिशा बदलल्यामुळं त्या चेंडूचा वेग बदललेला दिसतो.
म्हणजेच या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण की त्वरण घडलेलं आहे. म्हणजेच हे त्वरण कशामुळे घडतं तर पहा, द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट द ॲसिलरेशन इज कॉल्ड फोर्स. बघा फोर्सची व्याख्या आलेली आहे, पुन्हा एकदा बघूया. फोर्स मीन्स द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट द ॲसिलरेशन इज कॉल्ड फोर्स अँड फोर्स ॲक्ट्स ऑन ए बॉडी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बल म्हणजे काय तर त्वरण घडवणारी जी काही अंतरक्रिया असते त्या अंतरक्रियेलाच आपण बल म्हणतो आणि बल हे नेहमी वस्तूवर कार्य करत असतं. फोर्स ॲक्ट्स ऑन ए बॉडी. द युनिट ऑफ acceleration इज मीटर पर सेकंद स्क्वेअर. इफ यू put the units of velocity and time in the formula of acceleration, we can get this unit, that is the unit of acceleration is meter per second square. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे त्वरणाचं जे एकक आहे, या त्वरणाचं एकक जर आपण पाहिलं, याच्या सूत्रामध्ये जर का आपण त्या एककांच्या राशींची एककं ठेवली तर त्यावरून आपल्याला त्वरणाचं जे एकक आहे ते एकक आपल्याला काय मिळतं मीटर प्रति सेकंद वर्ग, म्हणजे मीटर पर सेकंद स्क्वेअर इज द युनिट ऑफ ॲसिलरेशन. अँड द ॲसिलरेशन इज अ व्हेक्टर क्वांटिटी. त्वरण ही सदिश राशी आहे. द नेक्स्ट पॉईंट इज फोर्स अँड ॲसिलरेशन. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बल आणि त्वरण. टेक अ ग्लास मार्बल अँड लेट इट रोल ऑन अ बिग स्मूथ टेबल टॉप. आफ्टर सम टाइम इट्स वेलॉसिटी विल डिक्रीजेस अँड इट विल स्टॉप ऑन ए कॅरम बोर्ड. 2. द कॅरम कॉइन पुश्ड बाय अ स्ट्रायकर विल मूव फॉरवर्ड सम डिस्टन्स अँड देन कम टू स्टॉप. विद्यार्थी मित्रांनो, बल आणि त्वरण हे बघत असताना आपल्याला एक कृती दिलेली आहे. त्या कृतीमध्ये काय सांगितलं आहे, एका गुळगुळीत पृष्ठभागाच्या टेबलावर काचेची जी आपण गोटी असते ती घ्यायची आणि ती त्याच्या पृष्ठभागावरून गरंगळत सोडू द्यायची. काही वेळानंतर तिचा वेग हळूहळू काय होतो मंद होतो आणि ती थांबते. त्याचप्रमाणे कॅरम बोर्डवर स्ट्रायकरने ढकललेली सोंगटीसुद्धा अशीच पुढं जाते व पुढे जाऊन थांबते. इफ द coin is pushed by after applying talcum powder to the carom board, it will keep moving for a longer time and then come to the stop. आणि याच कॅरम बोर्डवर जर का आपण पावडर टाकली आणि सोंगटी ढकलली तर ती जास्त पुढं जात राहते आणि नंतर ती थांबते. फ्रॉम दिस वी कॅन इन्फर दॅट द व्हेलॉसिटी ऑफ कॉइन डिक्रीजेस due to the force of friction and the coin stops. If the friction between the carom board and the coin is reduced, the coin keeps moving for a longer time. तर या वरच्या कृतीवरून आपल्याला काय लक्षात येतं तर घर्षणामुळं त्या सोंगटीचा जो वेग आहे तो वेग कमी होतो व ती सोंगटी थांबते. आणि या कॅरम बोर्डवर पावडर टाकून आपण जर का ती सोंगटी आणि त्या कॅरम बोर्डमधलं घर्षण कमी केलं तर ती सोंगटी अधिक वेगाने आणि लांबपर्यंत चालत राहते. म्हणजेच इट वुड मीन दॅट इफ नो फ्रिक्शन, नो फोर्स ऑफ फ्रिक्शन इज ॲक्टिंग ऑन मूव्हिंग बॉडी विल कीप ऑन मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. म्हणजेच यावरून आपल्याला काय म्हणता येतं की एखाद्या गतिमान वस्तूवर कोणतंही घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने पुढे चालत राहील. द सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन वॉज द फर्स्ट टू स्टडी द फोर्स अँड द रिझल्टिंग ॲसिलरेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, या बल आणि बलामुळे घडणारे जे त्वरण आहे याचा सर्वप्रथम अभ्यास सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञांनी केला आणि त्या संदर्भात त्यांनी अनेक प्रकारचे नियम मांडलेले आहेत. त्यातला पहिला जो नियम या ठिकाणी सांगितलेला आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, म्हणजेच
न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय आहे पहा. इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन ए बॉडी इट्स व्हेलॉसिटी डज नॉट चेंज, दॅट इज द बॉडी डज नॉट ॲक्सिलरेट. In other words, if a body is stationary, it will remain stationary, and if it is in a motion, it will continue with the same velocity and in the same direction. तर न्यूटन यांनी आपला जो गतिविषयक जो पहिला नियम सांगितला आहे त्या नियमामध्ये काय सांगितलं, जर का एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही, अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडत नाही. आपल्याला वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर बल लावलं नसताना जर का ती वस्तू स्थिर असेल तर ती वस्तू स्थिरच राहते, आणि जर का तिला गती असेल किंवा ती गतिमान असेल तर ती एकाच गतीने एकाच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते. हा न्यूटननी यांनी सांगितलेला गतिविषयक पहिला नियम आहे. Here we can see the force is equal to mass into acceleration. So force is a vector quantity. Unit of force. In MK system, the force is denoted by N unit, N for Newton. In respect of the scientist Sir Isaac Newton, the unit of force is Newton, that is N, and in CGS system, the unit of force is a dyne.